नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्र आपला यूट्यूब चॅनल चालू करून फक्त 35 दिवस झाले. या 35 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून चाहत्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला, इतका प्रतिसाद मला अपेक्षित नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रभरातून फोन आले, टीचिंगचं कौतुक केलं. त्याचबरोबर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर भरपूर आहेत. परंतु एक्झाममध्ये आपण ज्या गोष्टी काही नकळतपणे चुकत असतो त्या टाळण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मार्कामध्ये वृद्धी होऊ शकते. यासारख्या माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अनेकांच्या मार्कामध्ये वाढ ही झालेली आहे. हे होत असतानाच अनेक विद्यार्थी आता टेट 4ची वाट बघत आहेत. अनेकांनी मला फोन करून विचारलं की सर टेट 4 केव्हा होईल. तसेच कमेंटमध्ये पण त्यांनी सातत्यानं विचारण्यात होत आहे की सर टेट 4चे नियोजन काय असेल. तर माझ्या अनुभवानुसार मी सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो, 2017 पासून टेट शिक्षक अभियोग्यता चाचणी ही परीक्षा सुरू झालेली आहे. ही चाचणी ही शिक्षक भरती होण्यासाठी घेण्यात येत आहे. 2017ला पहिली टॅट परीक्षा झाली. या परीक्षेनंतर पुन्हा या परीक्षेमध्ये अनियमितता होती. कालांतराने न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर निर्णय देताना माननीय न्यायालयाने असं शासनाला विचारलं, तुमचं टीईटी आणि टॅट संदर्भात नियोजन काय आहे हे आम्हाला लिखित द्या. त्यानंतर शासनानं 5 एप्रिल 2023 रोजी माननीय न्यायालयाच्या खंडपीठाला लिहून दिलं की आम्ही दरवर्षी 2 वेळा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहोत आणि 1 वेळा TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा आम्ही घेणार आहोत. त्यामुळं आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की 3 परीक्षा TAITच्या झाल्या. त्यानंतर 4थी केव्हा होणार, तर 4थी केव्हा होणार हे सांगण्यापूर्वी लक्षात ठेवा, काही मुलं किंवा शिक्षक निगेटिव्ह अप्रोचमध्ये आहेत. काही जणांना असं वाटतं की 3ऱ्याच टॅट परीक्षेचं आणखी काय झालेलं नाही, तर 4थी केव्हा होईल. होणार आहे. का, तर शासनानं स्वतः न्यायालयाला लिहून दिलेलं असल्यामुळं ही परीक्षा होणार आहे आणि आहेच. त्यामुळं काय आहे, आता सध्या जसं ज्या पद्धतीनं TETची परीक्षा आहे 28 जूनला, त्याच पद्धतीने ही परीक्षा यावर्षी सेकंड अटेम्प्ट म्हणून ती नोव्हेंबर किंवा डिसेंबरला होऊ शकते. त्याचबरोबर TET परीक्षा आणखी झालेली नाही, तर ही परीक्षा जी आहे ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 25 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालखंडामध्ये ही परीक्षा होऊ शकते, मागच्या काही परीक्षेचा अंदाज घेता. त्यामुळं आपणाला यावर्षी ही परीक्षा डिसेंबरच्या एंडचा आणि जानेवारीच्या सुरुवातीला आहे असं गृहीत धरून तयारी करावी लागेल. मग काही विद्यार्थी म्हणतील सर आतापासून तयारी करायची का. हो, आतापासून तयारी करावी लागते. त्याचं कारण असं आहे, जेव्हा ही जाहिरात निघते तेव्हा फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा होत असते. मग आतापासून जर तयारी केली तर त्याचे भरपूर फायदे होत असतात. इनडायरेक्टली आपलं टॅट 4च्या अगोदर जे काही आपलं सिलेक्शन आहे एखाद्या शासकीय नोकरीला ते सुद्धा पूर्ण होऊ शकतंय. मग त्यासाठी नियोजन काय केलं पाहिजे, तर लक्षात ठेवा, या वर्षाचेही 5 महिने जवळजवळ संपत आलेले आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की आपण नवीन वर्षात शुभेच्छा देऊन 5 महिने झालेले आहेत. आता 6वा महिना पण संपत येईल आणि पुढचे काही 6 महिने जे असतात ते सणवाराचे असतात, त्यामुळे ते पण लगेच संपत येतात आणि या वर्षात सुद्धा आपल्या हातामध्ये काहीच मिळत नाही अशी अवस्था होते. तरीही जे विद्यार्थी संधी शोधत असतात, आतापासून नियोजन करत असतात, त्या विद्यार्थ्यांना काही ना काही मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला आत्तापासून नियोजन करणं गरजेचं आहे. पण नियोजन करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला बाकीच्या एक्झामपेक्षा सुरुवातीला टार्गेट ठेवायचं आपलं TAIT म्हणजे टॅट परीक्षा 2026ची जी परीक्षा आहे 4थी टॅट परीक्षा, त्याचं नियोजन करायचं आहे. मग त्याचं नियोजन करताना आपल्याला काय करावं लागेल, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, या परीक्षेचे मार्काचं विभागणे कसे आहे हे पाहावं लागेल. ऑलरेडी हे आपल्याला सगळं माहिती असतंच, तरी पण जे काही विद्यार्थी नव्यानं करत आहेत त्यासाठी सांगणं आमचं कर्तव्य आहे. तर लक्षात ठेवा की ही जी परीक्षा आहे ह्या परीक्षेमध्ये एकूण 200 गुण असतात आणि हे 200 गुण प्रामुख्याने आपल्याला हे माहिती आहे बौद्धिक क्षमता चाचणी यावर 80 गुण असतात. त्यानंतर गणित या घटकावर 30 गुण असतात, मराठी व्याकरणावर 30 गुण असतात, इंग्रजी व्याकरणावर 30 गुण असतात आणि सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान किंवा जी काय आपण ज्याला म्हणतो त्यावर 30 प्रश्न असतात किंवा 30 गुण असतात. टोटल ही परीक्षा जी आहे ती 200 गुणांची असते आणि या परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पाहिला असता किंवा आतापासून जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला त्या परीक्षेचा फायदा इतर परीक्षेसाठी सुद्धा होऊ शकतो. कारण काही करून आपलं टार्गेट यावर्षी जॉब मिळवणे. मोठा भाऊ या नात्याने मी तुम्हाला सांगू शकतो की आपलं TAIT 4चं टार्गेट ठेवा,
परंतु हे करत असताना जर त्याच अभ्यासक्रमावर आधारित जर इतर एक्झामी असतील तर त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता. कारण आतापर्यंत तुम्ही किती तयारी केली महत्त्वाचं नाही, तर इथून पुढचे 6 ते 7 महिने जे आहेत ते सगळ्या परीक्षेचे म्हणजे नोकर भरत्या ज्या होत आहेत त्या नोकर भरत्याच्या परीक्षेचे दिवस आहेत. त्यामुळे काय करा की आपण टॅट 4च देत आहोत असं गृहीत धरा. नियोजन आपलं नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळा अभ्यासक्रम कव्हर झाला पाहिजे असं ठेवा. पण हे होत असताना जर आपल्याला मधल्या कालखंडामध्ये सरळ सेवा परीक्षा आहेत, त्याचबरोबर साधारणपणे 10,000 पदाची ग्रुप सीची जाहिरात निघू शकते असं सोशल मीडियावर काही माहिती प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनचा आहे व अन्य परीक्षा आहेत. ह्या जर परीक्षेचा अभ्यासक्रम आपण पाहिला आणि आपल्या TAITचा जर अभ्यासक्रम पाहिला, जवळजवळ माझ्या मतानं टॅट परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकचा अभ्यास होतोय, पण या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी अभ्यास करावा लागतोय. मग जर ह्या परीक्षेची आपण तयारी आतापासून व्यवस्थितपणे केली, तयारी सर्वजणच करत असतात लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ TET परीक्षेला 6,50,000 विद्यार्थी बसले असं म्हणतात. शासन काय तेवढ्याला पात्र करणार आहे का? नाही. केवळ 4 ते 5% निकाल लागतोय. म्हणजे यातले फक्त 30,000 विद्यार्थी पात्र होणार आहेत. याचा अर्थ पुन्हा 6,20,000 विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा द्यायची आहे. म्हणजे सगळेजणच अभ्यास करत असतात, पण काही मोजके विद्यार्थी या ठिकाणी पात्र होत असतात. आता आपण MPSC करत असताना DED BED झालं म्हटल्यानंतर टॅटची बी तयारी करत असतो आणि MPSC बी करत असतो, पण त्या तयारीला काही अर्थ नाही. फक्त काय करावं लागतं, आपलं दररोजचं अभ्यासाचं ऑडिट झालं पाहिजे. म्हणजे बौद्धिक क्षमतेला जर 80 मार्क असतील तर मला त्या ठिकाणी दररोज 1 तास नव्हे तर 2 तास द्यावा लागेल. गणिताला जर समजा 30 मार्क असतील तर त्याला 2 तास देण्यापेक्षा 1 तास द्यावा लागेल. त्याचबरोबर मराठी आहे, इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान आहे. ह्या सगळ्याची तयारी करत असताना मला वेळेचं डिव्हायडेशन करावं लागेल आणि दररोज या 5 घटकाचं जे नियोजन आहे, कोणता घटक माझा झालेला आहे, कोणता झालेला नाही, त्याचबरोबर एखादा घटक जर आपण आपल्या मनामध्ये आणला तर त्याच्याविषयी कोणती माहिती प्राप्त होऊ शकते. फॉर एक्झाम्पल जर आपण इंग्रजीमध्ये पाहिलं तर क्वेश्चन टॅग असेल. आपल्याला जर विचारलं क्वेश्चन टॅगची तयारी कशी करावी किंवा क्वेश्चन टॅगवर तुला 1-2 मिनिटं बोल, तर आपण क्वेश्चन टॅगवर व्यवस्थितपणे बोलू शकत नाही. मग क्वेश्चन टॅग वाचून त्याला 2 तास वेळ देऊन तो जर पुन्हा कळत नसेल आपल्याला तर त्या तयारीला 0 किंमत असते. म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या घटकाच्या अनुषंगानं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं हवामानाबद्दल बोला किंवा हवामानाबद्दल मनात काय विचार येऊ शकतात, तर आपल्याला लगेच आलं पाहिजे देशाचे हवामान, संपूर्ण जगाच्या हवामानाच्या अनुषंगानं माहिती, महाराष्ट्राच्या हवामानाच्या अनुषंगानं माहिती आली पाहिजे. देशाचे किती हवामान विभाग पडतात, महाराष्ट्राचे किती पडतात, देशाचे किती हवामान विभाग महाराष्ट्रातून जातात, अशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये चक्रसारखं फिरल्यासारखे गरगर फिरायला पाहिजे. तेव्हा आपल्या अभ्यासाची तयारी झाली असं म्हटलं जातं. मग काय करायचं आहे, हा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर लक्षात ठेवा सरळ सेवा परीक्षेकडे येऊया. सरळ सेवेमध्ये लक्षात ठेवा यातले 1, 2, 3 आणि 4 हे 4च घटक आहेत. म्हणजे बौद्धिक क्षमतेचे प्रश्न असतात. म्हणजे सरळ सेवेला तुम्हाला हाच अभ्यासक्रम आहे. ग्रुप सीची परीक्षेची जाहिरात खूप चांगली संधी तुम्हाला घेऊन येत आहे. परीक्षा माझ्या मतानं ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. जाहिरात काही दिवसामध्ये निघेल. त्याच्यात तलाठी आणि बाकीची अनेक पदं आहेत टॅक्स असिस्टंट सारखे आहेत. तर ही सुद्धा तुम्हाला खूप चांगली संधी असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. या पद्धतीनं आपणाला हा जो अभ्यासक्रम आहे तोच इतर ठिकाणी असेल तर इतरही एक्झाम देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याचं कारण काय, ग्रुप सी मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला फक्त सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्ता यावर पूर्व परीक्षा कव्हर होते आणि मुख्य परीक्षेला पुन्हा हे गणित बुद्धिमत्ता व सामान्य अध्ययन ह्याच्यावर एक पेपर असतो आणि इंग्रजी मराठीवर ह्याचा एक पेपर असतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या TAIT परीक्षेमध्येच MPSCच्या ग्रुप बी आणि सी ची तुम्हाला पूर्व आणि मुख्यची तयारी होते. थोडासा अभ्यासक्रम वेगळा असेल तो आपण मुख्य परीक्षेला वेगळा आहे, तो आपण नंतर करू शकतो. परंतु जर आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जर आपल्या अभ्यासक्रमाचं नियोजन केलं तर डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणारी टॅट परीक्षा त्याचंही खूप चांगलं तयारी होऊ शकते. आणि त्याचबरोबर ऑदर ज्या एक्झाम आहेत त्या ऑदर एक्झामची खूप चांगली तयारी होऊ शकते. कधी कधी लक्षात ठेवा ह्याची जर चांगली तयारी केली तर तुम्हाला ऑदर म्हणजे ह्या परीक्षेच्या अगोदरच तुम्हाला जॉब लागू शकतो. उदाहरणार्थ माझ्याकडे श्रीकृष्ण गव्हाणे नावाचे एक विद्यार्थी आले होते. त्यांनी TET साठी क्लास लावला होता, परंतु माझ्या सांगण्यावरून त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा पण द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी TET 3 परीक्षा दिलेली आहे. त्यांचा स्कोअर खूप चांगला झालेला आहे, पण त्या परीक्षेपूर्वीच त्यांना जिल्हा परिषद सोलापूरमध्ये जॉब लागलेला आहे. याचा अर्थ काय, तर तुम्हाला टॅट 4ची तयारी करत असताना जर ऑदर ही एक्झाम जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडू शकतात. त्यामुळं लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनानं मान्य न्यायालयाला लिहून दिलेलं आहे की आम्ही वर्षातून 2 वेळा
TET परीक्षा घेणार आणि एक वेळा टॅट परीक्षा घेणार. त्या अनुषंगाने या वर्षीची जी काही टॅट परीक्षा आहे ती डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासून जर व्यवस्थितपणे नियोजन केलं तर तुम्हाला टॅट 4ची पण चांगली तयारी होऊ शकते. आणि हे करत असताना ऑदर जर एक्झाम द्यायच्या, कारण का आपल्यासमोर जॉब हा जर टार्गेट असेल तर ऑदर एक्झाम दिल्या आपण खूप बुद्धिमान असतो, D.Ed B.Ed झालेले विद्यार्थी. त्यामुळं आपल्या नॉलेजचा फायदा इतर स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये सुद्धा जर केला तर तिथंही आपलं सहज सिलेक्शन होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये आपण अनेक विद्यार्थी पाहतोय D.Ed B.Ed झाले होते, परंतु तिने इतर एक्झामचा प्रयत्न केला तर त्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. त्यामुळे आपण पण टॅट 4चीच तयारी करा. पण हे करत असताना जर तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छाशक्ती असेल आणि जॉब हे तुमचं टार्गेट असेल तर नक्कीच यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतंय. त्यामुळं आपल्यासमोर आत्तापासून नियोजन करा, कारण तहान लागल्यावर जर आड खांदाचा प्रयत्न केला तर पाणी लागणार नाही. त्यामुळे जाहिरात निघाल्यावर जर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू केली तर यश मिळणार नाही. आत्तापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असेच TAIT असेल, TET असेल किंवा MPSC UPSC असेल किंवा व्यक्तिमत्व विकास असेल, याचे जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला जर ऐकायचे असतील तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.